सकाळची वेळ आहे मंडळी, त्यातच पोटात कावळे कोकायला लागले. लगेच मागणं आवाज आला, आई आज मी टिफिनला भाजी चपाती नेणार नाही. का ग बाई, काय झालं? रोज रोज मला कंटाळा आलाय भाजी चपाती नेऊन. आज फ्रायडे आहे, मला काहीतरी छान तू दुसरा काहीतरी बनवून दे. मग काय करणार, नजर गेली बटाट्याकडे. म्हटलं चला बटाट्याचं पटकन काहीतरी मस्त झणझणीत टेस्टी पौष्टिक बनवूयात जे लवकर बनेल, नाश्ताही होईल आणि टिफिनचंही काम होईल. छानपैकी बटाटा घेतला, तो उकडून घेतला, साल काढलं, छानपैकी तो स्मॅश केला. हाताने करा किंवा स्मॅशरने करा. नंतर काय केलं, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या, ओवा जिरे एकत्र मस्तपैकी बारीक केलं. 1-2 लसणाच्या पाकळ्या टाकल्या तरी चवदार लागतात. छानपैकी टाकायचं, टेस्ट येते. हळद टाकली, मीठ टाकलं आणि कट करून बारीक मस्तपैकी कोथिंबीर टाकली. हे सगळं एकत्रित छानपैकी मळून घ्यायचे. आणि आपण नंतर काय करणार आहोत, त्याचा बटाट्याचा पराठा, जो की झटकीपट पण होतोय आणि टिफिनला मुलं आवडीने पण खातात आणि नाश्त्याचं पण सकाळचं काम होतंय, हो की नाही. त्यासाठी कणिक घेतलंय, छानपैकी थोडासा गोल लाटून घेतली चपातीसारखं. नंतर त्यामध्ये आपण जो मसाला केलाय पराठ्याचा तो भरलाय. तुम्ही असा गोलाकार करून पण भरू शकतात बरं का, म्हणजे गोल गोल गोळे करून ठेवायचे आणि एकत्रित, आणि नंतर फक्त चपातीसोबत लाटताना पटापट घ्यायचे. पण मी डायरेक्ट मसाला भरलाय, त्यामध्ये टाकून असा गोल मस्तपैकी उंडा करायचा, त्यामध्ये पीठ टाकायचं, पीठ लावायचं त्याला आणि छानपैकी गोल 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 असं लाटून घ्यायचा. आता मुलांना माझ्या घरात जाड आवडत नाही म्हणून मी जरा पातळच केलंय बरं का. खूप जाड असलं की मुलं पण ते खात नाही, खूप जाड आहे म्हणून. आणि भाजी पण त्यांना खूप आवडत नाही, मीडियम आवडते प्रमाणामध्ये, म्हणून मी तसे पातळ केलंय. छानपैकी याच्यावर तव्यावर टाकलंय बटर, तापलाय. हा मस्त बघा, बटर मुलांना खूप आवडतं, चीज बटर हे त्यांच्या आवडीचं असतं. आणि हा मस्त लाटलेला पराठा पातळ त्यावरती टाकलाय छानपैकी. हा बघा, ते बटर दिसतंय त्या पराठ्यावर कसलं पैकी मस्तपैकी. साईडनी छानपैकी वरती तुपाची धार टाकायची आहे. तेल आवडत असेल तर तेल, किंवा मग तूप आवडत असेल तर तूप हेल्दी असतं, पण मुलं कधी काही खात नाही. तूप गावठी तुपाचा वास येतो, घरच्या तुपाचा नाही येत, पण बाहेरचं जर असेल तर थोडा त्याचा स्मेल येतो, तर मुलं ते खात नाही. पण आवडीने खाण्यासाठी घरचं तूप टाकायचं किंवा तेल टाकायचं, जसं आवडेल तसं. आणि हे बघा मस्तपैकी वाफ येतंय, छान आपला पराठा रेडी झालाय. हा मस्त तोंडाला पाणी सुटतंय बघा. तुम्ही दह्यासोबत खाऊ शकतात, सॉससोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकतात. पण मुलांना सॉस आवडतं की नाही, म्हणून मी छानपैकी टिफिनला देताना सॉस आणि एक पराठा देते. मुलांचं टिफिनचं पण काम झालं आणि ब्रेकफास्टचं पण काम झालं. छानपैकी सकाळचा ब्रेकफास्ट पोटभर हेल्दी आणि पौष्टिक. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक शेअर